अर्थातच त्याचं रूपांतर जे आहे हे कशामध्ये होतं? क्लाउड्स मध्ये होतं. अगदी बरोबर. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची काय झाली? वाफेचं रूपांतर विशिष्ट उंचीवर गेल्यावर कशामध्ये झालं? क्लाउड्स, ढगामध्ये झालं. आता हे जे ढग आहे हे काय होतं? वाऱ्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतात? फ्लो होतात. फ्लो झाल्यानंतर या ढगांना जर थंड हवा भेटली, काय भेटली या ढगांना? थंड हवा जर मिळाली तर या ढगातून काय पडतो बरं? रेनफॉल होतो. काय होतो? रेनफॉल म्हणजे पाऊस पडतो. आज आपण नॅचरल रिसोर्स आपलं लेक्चर 3 आहे आणि आज आपण डिस्कस करणार आहोत वॉटर. तर पाण्याला आपण जीवन सुद्धा म्हणतो, बरोबर. पण केव्हा? जर ते पाणी शुद्ध असेल तर. पण तेच पाणी अशुद्ध असेल तर आपल्याला विविध प्रकारचे डिसीजेस, रोग होतात, ठीक आहे नाही. त्यामुळे वॉटर जे आहे हे प्युअर आणि फिल्टर आहे ना, स्वच्छ आणि शुद्ध असणं आवश्यक आहे. आता पाण्याचा वापर केव्हा आपण फक्त पिण्यासाठीच करतो का? नाही. तर शेती असेल, फार्मिंग, इंडस्ट्री, त्यानंतर म्हणजे कारखाने, त्यानंतर आपले कपडे असतील, भांडी असतील, ठीक आहे नाही. तर असंख्य अशा कामासाठी आपण पाण्याचा वापर करत असतो. इव्हन जिथे वीज तयार होते अशा ठिकाणी सुद्धा पाण्याचा काय होतो? वापर होत असतो. आता पाण्याचे असे अमर्याद वापर आहे. अर्थातच पाण्यावरच आपलं जीवन अवलंबून आहे, बरोबर. कारण पाण्याशिवाय आपण एकही दिवस जगू शकत नाही, बरोबर आहे. फार तर फार आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असेल तर आपली बॉडी 2 ते 3 दिवस, हार्डली 3 दिवस आपण पाण्याशिवाय जगू शकतो. अन्नाविना आपण 1 महिन्यापेक्षा जास्त जगू शकतो. लक्षात आलं का? 1 महिन्यापासून तर 2 महिन्यापर्यंत जास्तीत जास्त, म्हणजे ते आपल्या हेल्थवर डिपेंड आहे. परंतु पाण्याशिवाय 2-3 दिवसापेक्षा जास्त आपण जगू शकतो का? नाही. म्हणजे इतकं महत्वाचं पाणी आहे. चला तर मग आता आपण वॉटर संदर्भात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. वॉटर ऑकर्स इन द 3 स्टेट. पाणी 3 स्टेट मध्ये आहे. पहिलं म्हणजे आईस. पाणी बर्फाच्या स्वरूपात आहे. ती पाण्याची कोणती स्टेट झाली? सॉलिड स्टेट म्हणजे स्थायू अवस्था. त्यानंतर वॉटर लिक्विड फॉर्म मध्ये पण असतं. ती त्याची कोणती अवस्था झाली? लिक्विड म्हणजे द्रव अवस्था. पाणी जे की आपण पितो. आणि कक्ष तापमानाला आहे ना, रूम टेम्परेचरला पाणी कोणत्या अवस्थेमध्ये असतं? द्रव अवस्थेमध्ये असतं, लिक्विड मध्ये. आणि त्यानंतर पाण्याला जर आपण 100 अंश सेल्सिअस पर्यंत तापवलं की पाण्याची काय तयार होते बरं? वाफ तयार होते, बरोबर. ऍक्च्युअल 100 अंशाला होत नाही, त्याच्या अगोदरच होते है ना. परंतु 100 अंश जे आहे तर त्यानंतर त्याला वॉटरचा त्याला बॉइलिंग पॉइंट म्हणायचं. काय म्हणायचा? बॉइलिंग पॉइंट. आणि बॉइलिंग पॉइंट जे आहे तर तो 100 डिग्री सेल्सिअस आहे. तर 100 डिग्री सेल्सिअस नंतर वॉटर कन्व्हर्जन कशामध्ये होतं? वॉटर वेपर म्हणजे पाण्याची जी वाफ असते, ज्याला आपण बाष्प म्हणतो, हे की नाही. आणि ती पाण्याची कोणती स्टेट आहे? गॅसियस स्टेट, बरोबर. तर तुमच्या लक्षात आलं असेल की पाणी 3 अवस्थेमध्ये आहे. स्थायू अवस्थेमध्ये कसा आहे तो? बर्फ. द्रव अवस्थेत पाणी. आणि वायुरूप अवस्थे म्हणजे गॅसियस मध्ये वॉटर वेपर म्हणजे वाफेच्या स्वरूपात आहे, बाष्पाच्या स्वरूपात आहे. हे पाण्याचं पहिलं वैशिष्ट्य झालं. त्यानंतर नो कलर, नो टेस्ट, नो ऑडर म्हणजे पाण्याला रंग नाही, पाण्याला चव नाही आणि पाण्याला वास किंवा गंध सुद्धा नाही. हे झालं त्याच्या प्रॉपर्टीज. तुम्ही म्हणणार की समुद्राचं पाणी तर निळ्या रंगाचं दिसतं, बरोबर आहे का? पण ते आकाशामुळे दिसतं, हे ते लक्षात. आणि आकाश निळं का दिसतं? कारण प्रकाशामध्ये 7 रंग असतात. किती रंग असतात? 7. मुळात आकाश काळ्या रंगाचं आहे, परंतु दिवसा ते निळं का दिसतं?
कारण सूर्यप्रकाशामध्ये 7 रंग आहे, त्यामधलं जे ब्ल्यू कलर आहे, कोणता ब्ल्यू, तर याची स्केटरिंग होते. काय होते? स्केटरिंग इफेक्ट आपण पुढे पाहू की तो कलर जो आहे तो लहान लहान कणांवर आढळून सगळीकडे पसरतो. स्केटरिंगमुळे आकाश निळं दिसतं, निळं आकाशमुळे समुद्राचं पाणी निळं दिसतं. पण पाण्याला काय नाही? रंग नाही, वास नाही आणि चव सुद्धा नाही. पाण्याला नॅचरल टेस्ट आहे का? तुम्ही समजा बोरचं पाणी किंवा समुद्राचं पाणी पिलं ते तुम्हाला खारट लागतं, ते पाण्यामुळे आहे का? नाही. तर त्यामध्ये असणाऱ्या क्षारमुळे पाणी आपल्याला कसं लागतं? खारट लागतं. पण नॅचरली मुळात पाण्याला कोणत्याही प्रकारची चव नाही. त्यानंतर मेनी सबस्टन्स आर रेअरली डिझॉल्व्ड इन वॉटर. बरेच पदार्थ आहे की जे पाण्यामध्ये सहज विरघळतात, जसं की टेबल सॉल्ट असेल, मीठ, टेबल शुगर असेल, आपली साखर, हे सहज डिझॉल्व म्हणजे काय? पाण्यामध्ये विरघळतात. आणि म्हणून पाण्याला काय म्हणलं जातं? युनिव्हर्सल सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे काय? द्रावक, वैश्विक द्रावक म्हणतात. म्हणजे ज्यामध्ये सोल्यूट, एखादा द्रावक द्रावणामध्ये मिक्स होतो, म्हणून त्याला काय म्हणजे अशी बरेच सबस्टन्स आहे की जे पाण्यामध्ये विरघळू शकतात, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? युनिव्हर्सल सॉल्व्हंट. हे तर लक्षात. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की पहा, सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे एकत्र येऊन काय तयार करतात? सोल्युशन. जसं की मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की जे टेबल सॉल्ट आहे, काय घेतलं मी? टेबल सॉल्ट. टेबल सॉल्ट काय बरं? सोल्यूट. आणि सॉल्व्हंट काय आहे? वॉटर. आणि हे दोन्ही मिक्स गेले की त्यांचं काय तयार होतं? सोल्युशन. म्हणजे ते सॉल्ट सोल्युशन असेल. म्हणजे पाण्यामध्ये आपण काय मिसळलं? मीठ टाकलं तर मिठाचं द्रावण काय झालं? सोल्युशन. त्यामधला सोल्यूट काय होता? टेबल सॉल्ट. आणि सॉल्व्हंट कोण होता? वॉटर. लक्षात दिलं? वॉटर मध्ये बरेच पदार्थ विरघळतात, डिझॉल्व होतात, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? युनिव्हर्सल सॉल्व्हंट. हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर फाउंड इन. आता पाण्याचं जास्त प्रमाण हे सजीवांमध्ये सुद्धा आहे. जसं की ब्लड ऑफ एनिमल्स, जे प्राणी आहे ना, इव्हन आपण सुद्धा, आपल्या रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. लक्षात आलं? आपल्या रक्तामध्ये 2 मुख्य घटक असतात. आपलं जे ब्लड आहे ना, त्या ब्लड मधले 2 मुख्य घटक काय आहे? प्लाझ्मा आणि दुसरा आहे ब्लड सेल. आता ब्लड सेल्स आपल्या शरीरामध्ये किती टक्के असतात? 45%. आणि प्लाझ्मा किती टक्के आहे? 55%. आणि या ब्लड प्लाझ्मा मध्ये 92% कोण असतो? वॉटर. पाण्याचं ऋण सूत्र काय आहे? H2O. पुढे पाहू. पुढे मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने पाणी तयार होत असतं. त्यानंतर प्लांट सॅप. प्लांट सॅप म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, रक्तामध्ये आताच पाहिलं आपण भरपूर प्रमाणात काय असतं? पाणी असतं. तर तसं वनस्पतीमध्ये रक्ताच्या ऐवजी, रक्तवाहिन्याच्या ऐवजी त्यांच्यामध्ये असतं झायलम आणि फ्लोएम. काय असतं त्यांच्यामध्ये? कंडक्टिंग व्हेसल आहेत पहा, झायलम आणि फ्लोएम. आता हे जे व्हेसल्स आहेत, झायलम मधून वाहतं पाणी. काय वाहतं? पाणी. आणि फ्लोएम मधून वाहतं शुगर, त्यानंतर प्लांट्सला आवश्यक असणारे मिनरल्स. इथे लक्षात. मग प्लांट सॅप मध्ये जर पाहिलं आपण, मिनरल्स आहे, त्यानंतर काय सांगितलं मी तुम्हाला? शुगर आहे आणि वॉटर सुद्धा आहे. म्हणजे पाण्याचं प्रमाण तुम्हाला प्राण्यांच्या ब्लड मध्ये पण दिसेल आणि प्लांट सॅप मध्ये सुद्धा दिसेल. नो लिव्हिंग थिंग्स कॅन सर्व्हाइव्ह विदाउट वॉटर. कोणताही सजीव पाण्याशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे पाण्याला काय म्हणलेलं आहे? वॉटर इज लाईफ. पाणी काय आहे? जीवन आहे. त्यानंतर पाण्याची आता गरज काय आहे पहा आपल्याला. ओके, तर पहा, इट इज इम्पॉसिबल फॉर अस टू स्पेंड इवन अ सिंगल डे विदाउट वॉटर. एक दिवस सुद्धा
पाण्याशिवाय जगणं आपल्यासाठी शक्य आहे का? नाही. सेकंड जर पाहिलं आपण, वी नीड 3 to 4 liters ऑफ वॉटर एव्हरी डे. प्रत्येक दिवशी आपल्याला 3 ते 4 लिटर पाण्याची आवश्यकता असते, इतकी आपल्या शरीराची गरज आहे. ड्यू टू वॉटर आवर बॉडीज फंक्शन्स रन स्मूथली. आपण जर पाणी सातत्यानं पिलं तर आपल्या बॉडीमध्ये बरेच प्रोसेस आहे, जसं की डायजेशन प्रोसेस, पचन प्रक्रिया असेल, त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिक रिएक्शन होत असतात. बॉडीचं एक्सक्रेशन म्हणजे उत्सर्जन, टाकाऊ पदार्थ तुम्हाला माहिती आहे, घामावाटे बाहेर टाकणे, बरोबर. त्यानंतर बॉडीमध्ये युरिन तयार होत असते आपल्या, हे की नाही, जे टॉक्सिक सबस्टन्स आहे ते बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी, त्यासाठी किडनी असतं. म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर आपलं शरीर संतुलित ठेवण्याचं काम कोण करतो? वॉटर. जर वॉटर आपल्या बॉडीमध्ये कमी झालं तर बॉडीचे फंक्शन चांगल्या पद्धतीने कार्य करतील का? नाही. आता दुसऱ्या अॅनिमल्स मध्ये सुद्धा वॉटर खूप महत्वाचं आहे, पण पाण्याची गरज किती आहे हे कशावर डिपेंड आहे पहा. नीड ऑफ वॉटर इज डिपेंड ऑन द साइज ऑफ द बॉडी. प्राणी जर अतिशय छोटा असेल, फिश, छोटे छोटे फिश असतात, किंवा आपण बर्ड्स पाहिले, त्यांना जास्त पाणी लागतं का? नाही. पण एलिफंट असेल, काऊ असेल, बफेलो असेल, तर यांची वॉटर नीड कशी असेल? जास्त. म्हणजे अॅनिमलच्या साईजवर डिपेंड आहे की त्यांना पाण्याची किती आवश्यकता आहे. त्यानंतर वॉटर फॉर्मेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. आता मुख्य मुद्द्याकडे आलो आपण. पाणी कसं तयार होतं? तर पाण्याचं मी तुम्हाला एक रेणुसूत्र अर्थ सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? की वॉटर जे आहे त्याचं रेणुसूत्र आहे H2O. यामध्ये H जो आहे हे काय आहे? हायड्रोजन. काय आहे? हायड्रोजन. आणि O काय आहे? ऑक्सिजन. असे 2 एलिमेंट्स असतात. आता पण काय होतं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांची होते रासायनिक अभिक्रिया. काय होते? हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगातून किंवा यांच्या संयोगातून म्हणजे कॉम्बिनेशन मधून काय तयार होतं? H2O, ज्याला काय म्हणायचं? पाणी. लक्षात आलं? H2 काय आहे? हायड्रोजन. येते लक्षात? O2 काय आहे? ऑक्सिजन. आणि H2O हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो कोणाचा आहे? वॉटरचा आहे. या पद्धतीनं वॉटरचं काय होतं? फॉर्मेशन होतं. आता पुढचा पॉइंट आहे आपला डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. आता वॉटरचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ना, हे थोडंसं वेगळं आहे पहा. तर वॉटरचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे पहा. जे ओशियन म्हणजे महासागर किंवा जे समुद्र आहे सी, याच्यामध्ये किती टक्के वॉटर आहे? 97%. म्हणजे 97% पाणी हे समुद्र आणि महासागरामध्ये आहे. त्यानंतर जे फ्रोझन स्टेट आहे, फ्रोझन स्टेट म्हणजे गोठलेल्या अवस्थेतील पाणी, जसं की ग्लेशियर असेल, त्यानंतर आईसबर्ग असतील, म्हणजे डोंगराची काही हिमनदी असेल, म्हणजे पर्वत आहे, पर्वतासारखा आकार धारण केला बर्फाने, हे की नाही. तर अशा फ्रोझन स्टेट मध्ये वॉटर जे आहे ते आहे पण 2.7%. किती आहे? 2.7%. आणि जे पाणी आपल्यासाठी ड्रिंकिंग पर्पस किंवा त्याला आपण फ्रेश वॉटर म्हणू, गोड पाणी, हे की नाही, जे की आपण पिण्यासाठी म्हणा किंवा अदर पर्पज साठी युज करत असतो, जे काही पाणी आपल्या सजीवांना अवेलेबल आहे, सजीवांना म्हणण्यापेक्षा मनुष्याला है ना, शेतीसाठी, पिण्यासाठी, तर ते पाणी फक्त किती टक्के अवेलेबल आहे? 0.3%. येते लक्षात? हे झालं त्याचं डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर आता पहा, पुढे आपल्याला डिस्कस करायचे आहे वॉटर सायकल. आता वॉटर सायकल काय आहे पहा. एक लक्षात घ्या की तुम्हाला माहित आहे की आत्ताच आपण पाहिलं की सर्वात जास्त जे वॉटर आहे ते कुठे अवेलेबल आहे? ओशियन, महासागरामध्ये अवेलेबल आहे, किंवा त्या काही सी, समुद्रामध्ये पण अवेलेबल आहे, बरोबर आहे का?
तर सपोज हे आहे त्याचं वॉटर. ओके. आता होतं काय की जे सूर्य आहे, सपोज हा आहे सन, बरोबर. अशी त्याची रेस घेऊ आपण. आता हे जे सूर्य आहे, सूर्याच्या उष्णतेमुळे डे टाइम मध्ये काय होते की हे जे समुद्राचं पाणी आहे याची वाफ होते. काय होते? वाफ. त्याला म्हणायचं इव्हॅपोरेशन. काय म्हणायचं त्याला? इव्हॅपोरेशन. जसं की काही प्रमाणात जे आहे काय होईल बरं, ही वाफ येईल. याला इंग्रजीमध्ये आपण म्हणू, प्रोसेसचं नाव आहे इव्हॅपोरेशन. काय प्रोसेसचं नाव आहे? बाष्पीभवन. आणि हे जे आहे ही आहे वॉटर वेपर. काय आहे ही? आताच पहिला आपण पाणी 3 अवस्थेमध्ये असतो, त्यापैकी गॅसियस अवस्था जी आहे त्यामधलं पाणी म्हणजे पाण्याची काय? वाफ. आता ही जी पाण्याची वाफ आहे याचे काय बनतात बरं? विशिष्ट उंचीवर गेल्यावर ढग तयार होतात. अर्थातच त्याचं रूपांतर जे आहे हे कशामध्ये होतं? क्लाउड्स मध्ये होतं. अगदी बरोबर. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची काय झाली? वाफ. वाफेचं रूपांतर विशिष्ट उंचीवर गेल्यावर कशामध्ये झालं? क्लाउड्स, ढगामध्ये झालं. आता हे जे ढग आहेत हे काय होतात? वाऱ्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतात? फ्लो होतात. फ्लो झाल्यानंतर या ढगांना जर थंड हवा भेटली, काय भेटली या ढगांना? थंड हवा जर मिळाली तर या ढगातून काय पडतो बरं? रेनफॉल होतो. काय होतो? रेनफॉल म्हणजे पाऊस पडतो. आता हा पाऊस फायनली कुठे येणार बरं? हा पाऊस जो आहे शेवटी कुठे येणार? जमिनीवर. समजा हा आपल्या जमिनीचा भाग आहे, बरोबर. सपोज आपण काय करू? सी लेवलला घेऊ. आता हे जे आपली लँड आहे, जमीन आहे, त्या जमिनीवर काय झालं? रेनफॉल झाला. आता जमिनीवर काय बरं? नद्या आहे, रिव्हर्स आहे, ठीक आहे नाही. तर या नद्यांमुळे काय होतं की आता या पावसाचे बरेच फायदे आपल्याला. पाऊस आपण शेतीसाठी वापरतो, काही ठिकाणी धरणामध्ये, तलावामध्ये आपण पाणी साठवतो. आणि हे जे वॉटर आहे हे वॉटर नंतर रिव्हरच्या साह्यानं, नद्यांच्या साह्यानं, सपोज हे आहेत रिव्हर्स, हे रिव्हर्सच्या साह्यानं कुठपर्यंत जातं? पुन्हा समुद्रात जातं. मग हे जे पूर्ण पाण्याचं जे चक्र चालू आहे या चक्रालाच काय म्हणायचं? वॉटर सायकल. आणि या वॉटर सायकलमुळे पृथ्वीवर आपल्याला भरपूर प्रमाणात असं काय मिळतं? पाणी मिळतं. वॉटर सायकल पाहिलं होतं आपण कशा पद्धतीनं जलचक्र हे पृथ्वीवर अविरतपणे चालू असतं. आता वॉटरचे काही सोर्सेस आपण पाहू, इम्पॉर्टंट सोर्सेस. त्यामध्ये मी इथं 2 गट केले आहेत. पहिला गट आहे नॅचरल आणि दुसरा आहे आर्टिफिशियल. आर्टिफिशियलला आपण मानवनिर्मित बनायचं आणि नॅचरलला नैसर्गिक. आता नैसर्गिक सोर्स कोणते वॉटरचे? स्ट्रीम, प्रवाह असते, रिव्हर्स, नद्या, पॉन्ड्स, छोटे छोटे जे पाणी साचलेलं असतं ते ठिकाण. त्यानंतर स्प्रिंग, झरे असतील, लेक्स, तलाव, ओशियन, महासागर, सी, समुद्र, आइसबर्ग आणि ग्लेशियर म्हणजे बर्फांचे डोंगर म्हणा किंवा हिमनद्या वगैरे, ठीक आहे नाही. आता आर्टिफिशियल काय आहे? पहिला आहे बंड्स म्हणजे बंधारे, है ना. त्यानंतर आहे डॅम्स, धरण वगैरे. त्यानंतर आहे फार्म लेक, आजकाल शेत तलाव तुम्ही ऐकत असतात, ठीक नाही. त्यानंतर वेल्स आहे, विहिरी आणि बोरवेल सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे बोरनं पण बरेच जण काय करतात? पाणी या ठिकाणी आपण युज करत असतो. त्यानंतर रिझन बिहाइंड वॉटर स्कॅर्सिटी म्हणजे जी पाणी टंचाई आहे, ठीक आहे नाही, त्याला आपण वॉटर क्रायसिस सुद्धा म्हणतो. ती पाणी टंचाई का आली बरं? अनकंट्रोल यूज ऑफ वॉटर फॉर म्हणजे आपण पाण्याचा अमर्यादित वापर केला. कशासाठी? इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. कारण काय वाढलेली आहे? सध्या लोकसंख्या अफाट वाढलेली आहे.
दुसरा आहे इंडस्ट्री, म्हणजे कारखान्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. आणि त्यानंतर फार्मिंग आणि शेतीसाठी जर अति वापर झाला तरच ते काय आहे, वॉटर स्कॅर्सिटीचं रिझन असू शकतं. पण तुम्हाला माहिती आहे की तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन अशा मॉडर्न टेक्निक्स आता आलेल्या आहेत, त्यामुळं शेतीमुळे शक्यतो त्या पद्धतीने शेती केली आधुनिक पद्धतीनं, तर वॉटरचं वेस्टेज होत नाही. मात्र ओव्हर पॉप्युलेशन आणि इंडस्ट्रीज हे थोडेसे मेजर रिझन्स आहेत. शेवटी पाहू आपण हाऊ कॅन वी सेव्ह वॉटर, पाण्याची बचत आपण कशी करू शकतो. यूज वॉटर स्पेअरिंगली, पाण्याचा वापर कसा करायचा, काटकसरीने है ना, जपून वापर करायचा, शक्य तितका म्हणजे आवश्यक तेवढाच वापर करायचा, पाणी वाया जाऊ द्यायचं का नाही. ब्लॉक वॉटर, लेट इट पर्कुलेट. ब्लॉक वॉटर म्हणजे पाणी अडवायचं आणि पाणी जिरवायचं. जिरवण्याला काय म्हणायचं, पर्क्युलेशन. कारण तुम्हाला माहित आहे हे पाणी जमिनीमध्ये सुद्धा मुरतं. जर आपण वृक्ष लागवड जास्त केली, बरोबर आहे का, तर पावसाचं पाणी जास्त वाहून जाईल का नाही, ते पाणी जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरेल आणि भूजल पातळी वाढू शकते. त्यानंतर आहे स्टोअर वॉटर व्हेर एव्हर पॉसिबल. जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आपण पाणी साठवायचा काय करायचा, प्रयत्न करायचा. रियूज वॉटर. आता वॉटरचा रियूज कसा करायचा, आजकाल पाहू वॉटर फिल्टर टेक्निक आली आहे, तर फिल्टरचं पाणी आपण प्यायसाठी वापरायचं, पण फिल्ट्रेशन करताना जे पाणी वाया जातं त्याचा आपण पुन्हा पुन्हा काय करू शकतो, वापर करू शकतो दुसऱ्या कामासाठी, भांडी धुणे किंवा इतर अन्य कामांसाठी. स्टोअर वॉटर डज नॉट स्टे ऍट वन्स. बऱ्याच वेळेस काय करतो आपण एका ठिकाणी पाणी व्यवस्थित स्टोअर केलं की पाणी कधी नासतं का बरं, जसं अन्न शिळ होतं तसं पाणी कधी शिळ होतं का नाही, हे एक लक्षात ठेवायचं. आणि जे मी शेतीच्या मॉडर्न टेक्निक्स म्हणलो होतो, पहिलं म्हणतो मी फ्रोस्ट इरिगेशन म्हणजे काय, तुषार सिंचन, आणि ड्रीप इरिगेशन जे बारीक बारीक नळ्यामध्ये देतो आपण, काय म्हणतो त्याला आपण ठिबक सिंचन, हे की नाही. तर या टेक्निकच्या वापराने सुद्धा आपण पाण्याची काय करू शकतो, बचत करू शकतो.